एका युट्यूबर पत्नीचा प्रेमसंबंध तिच्या पतीसाठी मृत्यूचं कारण ठरलं. पतीने तिला प्रियकरांसोबत घरात रंगेहात पकडलं तेव्हा सुरू झाला मृत्यूचा खेळ. एका रात्री पतीचा जीव घेतला गेला. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात प्रवीण नावाच्या व्यक्तीने पत्नी रवीना हिच्या युट्यूबर प्रियकरासोबतच्या संबंधामुळे हत्या झाली. रवीना सोशल मीडियावर रील्स बनवत असे आणि याच दरम्यान तिची ओळख इसारच्या सुरेशशी झाली. त्याचं नातं इतके एवढे पुढे गेले की त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तोही पतीच्या मृत्यूच्या मोबदल्यात. 25 मार्च रोजी प्रवीणने आपल्या घरातच पत्नी रवीना आणि सुरेशला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यानंतर जोरदार भांडण झालं. दुसऱ्या दिवशी रात्री झाली आणि रवीना सुरेशने मिळून प्रवीणचा खून केला. मृतदेह नाल्यात फेकण्यात आला. 3 दिवसांनी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने रवीनाला चौकशीसाठी घेतले असता तिने खुनाची कबुली दिली. तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली असून सुरेश अद्याप फरार आहे. 6 वर्षाच्या मुलाचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून विचार करा. सोशल मीडियाचा अतिरेक, अनैतिक संबंध व एका कुटुंबाचा नाश. प्रेम आणि सोशल मीडियाच्या आडून माणूस इतका निर्दयी होऊ शकतो का? सोशल मीडिया नात्यांवर परिणाम करतोय का? तुमचं नक्की मत सांगा.